आणि यानंतरची बातमी आहे इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन आणि त्यावर होणारी विरोधकांकडून टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या आवाहनावर विरोधकांकडून आजही सडकून टीका झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत परखड शब्दात मोदींना खडे बोल सुनावले। 5 राज्यांच्या निवडणुकांसाठी एवढा प्रचार केलात, रोड शो केले, त्यात कोट्यवधींचं पेट्रोल डिझेल वापरलं गेलं, तेव्हा इंधन बचत सुचली नाही का असा सवाल राज यांनी विचारला। नेत्यांनी हवं तसं वागायचं आणि जनतेनं तडजोड करायची असं का, असंही राज ठाकरे यांनी लिहिले। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही अशाच पद्धतीची टीका केली आहे। अनेक लोकांचीही हीच भावना आहे। सर्व पक्षांचे नेते, नगरसेवक, आमदार हे अलिशान गाड्यांमधून फिरतात, त्यांच्या सोबत मोठमोठे ताफे असतात। या नेत्यांना आधी सल्ले द्या असं अनेकांचं मत आहे। जे सर्वसामान्य लोक दुचाकी किंवा चारचाकीमधून प्रवास करतात त्यातल्या अनेकांकडे पर्यायही नसतो। सार्वजनिक वाहतूक भारतात आदर्श पातळीवर नाहीये। मुंबई ठाण्यातले अनेक मेट्रो मार्ग अजूनही निर्माणाधीन परिस्थितीत आहेत। अशा वेळी मोदींच्या आवाहनाचं पालन करायचं जरी म्हटलं तरी कसं करायचं हा प्रश्न अनेकांसमोर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्या एका नेत्यानं मात्र चांगलाच हरताळ फासलाय। हा नेता आहे मध्य प्रदेशमधला। मध्य प्रदेश भाजपचे नेते सौभाग्य सिंग ठाकूर काही 100 वाहनांचा ताफा घेऊन उज्जैनहून भोपाळपर्यंत आले। मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक महामंडळाच्या अध्यक्षपदावर ठाकूर यांची नियुक्ती झाली। आज ते त्या पदाचा पदभार स्वीकारणार होते। याचा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढा मोठा आनंद झाला होता की पंतप्रधानांच्या ताफ्यात असतात त्यापेक्षा 7-8 पटीनं मोठा ताफा घेऊन ठाकूर महाशय भोपाळला आले। एवढंच नाही, वाटेत ते अनेकदा थांबले, कारण चाहत्यांना त्यांचं अभिनंदन करायचं होतं ना। मग शेकडो गाड्या वाटेत थांबवत शेवटी भोपाळला पोहोचल्या। गाडी जितक्या वेळेला थांबते आणि पुन्हा वेग पकडते तेवढं इंधन जास्त खर्च होतं, हे वास्तव आहे। पण त्यात भर म्हणजे ताफ्यात अनेक मोठमोठ्या एसयूव्हीज होत्या, फॉर्च्युनर होत्या, एंडेवर होत्या, स्कॉर्पिओज होत्या, ज्यांचं मायलेज आधीच कमी असतं। ताफाच एवढा मोठा की भोपाळमध्ये वाहतूक कोंडीची परिस्थिती, म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या गाड्यांचं इंधनही वाया गेलं। पण जनतेचा एवढा विचार करतील तर आपले नेते कसे? झाला आनंद, निघाले शेकडो गाड्या घेऊन। कहर म्हणजे हाच ताफा घेऊन सौभाग्य सिंग ठाकूर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडेही गेले। असो, असे थोर आणि निस्वार्थी नेते लाभणं हे समाजाचंही सौभाग्यच म्हणावं। मध्य प्रदेश भाजपच्या नेत्यांप्रमाणे मुंबई भाजपचे नेते सुद्धा मोठमोठे ताफे घेऊन फिरतात। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आज मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये पाहणी करत होते। कसली? नाले सफाईची। ते करताना त्यांच्या ताफ्यात तब्बल 25 गाड्या। सर्व गाड्या त्यांच्या नव्हत्या, मान्य। अन्य नेते होते, आमदार होते, नगरसेवक होते, महापालिकेचे अधिकारी होते, सगळेजण होते। सगळ्यांना नालेसफाई बघायची होती। त्या वाहनांमुळेच त्या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली। मुद्दे 2 आहेत। नाले व्यवस्थित साफ केले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी एकाच वेळी एवढ्या लोकांना जावं लागतं। बरं, जायचंच असेल तर एक बस करा की। प्रत्येक नेता, आमदार आपापल्या गाडीत बसणार आणि जनतेची गैरसोय करणार। दुसरा मुद्दा हा की नालेसफाई वर्षभर करायला हवी। मार्च एप्रिल उजाडला की आपल्या नेत्यांना नालेसफाई बाबत जाग येते। काहीतरी थातूर मातूर कामं होतात आणि कंत्राटदारांची बिलं तेवढी निघतात, त्याची सोय या पाहणीमधनं होते की काय? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काय पोस्ट केली आहे बघूयात। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही 100 गाड्यांचा ताफा घेत मिरवणुका काढतात, स्वतःवर फुलं उधळून घेतात। त्याचं काय करणार आहात आपण? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेने का भरावा? चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून माझ्या सकट कुणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का तुम्ही देशाला? निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करताना कोट्यवधी लिटर पेट्रोल डिझेल वाया गेलं, तेव्हा का नाही सुचलं? अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं, तेव्हा नाही सुचलं? स्वतः पंतप्रधान 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघणार आहेत। हे दौरे थांबवा, मग लोकांना आवाहन करा। दुसरी
दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनीही मोदींवर पडखट टीका केली. मोदींचं आवाहन देशहितासाठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे. सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. केवळ निवडणुका चालू आहेत, धुमाकूळ केला, निवडणुकीचा खर्चाचा धुमाकूळ केला, इंधन प्रचंड वापरलं, आता काटकसर सांगतायत. हे काही बरोबर नाही. काटकसर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. असाच एक प्रसंग त्या तत्कालीन अर्थमंत्र्यांवर आला होता. मधु दंडवते ज्यावेळेस होते त्यांनी कशा पद्धतीनं मांडणी केली होती. मुद्दाम या केंद्र सरकारनं पाहिलं पाहिजे. का असतं संकट येतं, पण ती मांडणी कशी स्वतःपासून सुरुवात करावी लागते. दुर्दैवानं ते दिसत नाही. प्रधानमंत्री जी की अपील ये देश हित में अपील है. हम सभी को प्रयास करना होगा. मैं ये मानता हूँ कि एक दिन में सारा बदलाव नहीं हो सकता है, लेकिन सबने थोड़ा थोड़ा प्रयास किया तब भी बदलाव हो सकता है. हम लोग भी अपने अपने तरीके से इसमें क्या बदलाव कर सकते हैं. व्यक्तिगत रूप से देवेंद्र फडणवीस क्या बदलाव कर सकता है, शासन के रूप में महाराष्ट्र शासन क्या बदलाव कर सकता है, और जनता को हम किस प्रकार से प्रेरित कर सकते हैं, ये पूरा प्रयास हम महाराष्ट्र में करेंगे.